ऐप है। कितने लोगों ने ओपीडी देखी हमारी कंपनी की? ये पहली कंपनी इस इंडस्ट्री की डॉक्टर की ओपीडी। क्यों? क्योंकि हमें लॉन्ग टर्म जाना है। ये पहली कंपनी है जहां पर एग्रीकल्चर में विजन मिशन के साथ में काम करते हैं हम लोग। सेव सॉइल सेव फार्मा। किसी भी हालत में हमारी जमीन जो है ना, हमारी मिट्टी मां है ना, वो बचनी चाहिए केमिकल फर्टिलाइजर से। उसके ऊपर हम लोग काम कर रहे हैं, इसके ऊपर हम लोग रिजल्ट क्रिएट कर रहे हैं। और आज ये सब जो बना रहे ना हम एक विजन के साथ में, पण विश्वास येत नाही ना, विश्वास पटत नाही। मला एक 2 मिनिटांमध्ये स्टोरी सांगायला आवडेल किंवा एक इमॅजिनेशन तुम्हाला मांडायला आवडेल। तो इमॅजिनेशन म्हणजे काय, जे पण शोध लागले असतील, विश्वास पटत असेल का पहिल्यांदा? हॅलो, नाही नाही नाही, खूप चांगलं, तुम्ही चांगलं करताय, तुमचं बेस्ट आहे, असं कोणी सपोर्ट करतं का? नाही करत। उदाहरणार्थ देईल, विमान ज्यावेळेस बनला ना, माहितीये तुम्हाला कसा बनला? कोणी बनवला? विमानाला कोणी बनवलं? राईट ब्रदर्स। राईट बंधूने ज्यावेळेस विमानाचा डोक्यात संकल्पना आली, आपल्या डोळ्यासमोर आणा, मी आणलो होतं माझ्या डोळ्यासमोर कंपनी चालू करताना। कारण लोक मला विचारायचे किती दिवस चालणार, किती दिवस चालवणार। तसं राईट बंधूंनी ज्यावेळेस डोक्यात आणला आणि कोणाला तरी सांगितलं असेल ना आपला चाहता जवळचा, की मी आहे ना विमान बनवणार आहे। कशाचा? लोखंडाचा, पोलादाचा। आणि त्याला कुठं उडवणार? कुठं उडवणार? आकाशामध्ये। त्यांनी टाळी वाजवली असेल का? स्वागत केलं असेल? ग्रेट आयडिया सर। काय बोलला असेल? इमॅजिनेशन करा, डोळ्यासमोर आणा, राईट बंधूचा संवाद चाललाय, मित्राला सांगितलंय, मित्रांनी टाळ्या वाजवल्या असतील, फुलं टाकली असेल, काय झालं असेल? काय झालं असेल? साहेब डोक्यात पाणी झालं की काय? असा एवढासा दगड वरती फेकतो तो जमिनीवरती येतो, एवढा मोठा लोखंड, एवढ्या किलोचं, एवढ्या वेटचं, एवढ्या वजनाचं आकाशामध्ये उडू शकतंय? शक्य? मग राईट बंधूंनी थांबले का? विचार थांबवला का? नाही, प्रॅक्टिकल चालू केलं। जसं जसं विमान बनायला चालू केलं